आज तक्षू आणि मी गेलोय ओतूर क्रीडा संकुलनमध्ये. तो मला खूप वेळ म्हणत होता का पप्पा चला चला चला, मला गार्डनमध्ये घेऊन चला. तर मी त्याला घेऊन आलो आहे आणि त्याला सांगितलं प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुला आज करावीच लागेल. आता तक्षू गोल गोल फिरवतोय, बोलतोय पप्पा तुम्ही बसा त्याच्यावर. ही दुसरी ॲक्टिव्हिटी जो तो क्लाइंब करतोय. लहान मुलांनी अशा ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे, कारण काय होतं त्यांची एनर्जी कुठेतरी युटिलाइज झाली पाहिजे. आता स्लोली स्लोली घाबरतच तो उतरण्याचा प्रयत्न करतोय. तसा तो खूप चपळ आहे आणि ॲक्टिव्ह पण खूप आहे. आता स्लोली स्लोली खाली येतोय, कारण त्याला माहिती आहे आता त्याला उतरताच येत नाही आहे. मला बोलतोय पप्पा खाली घ्या. आता तो चाललाय पुढची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. त्याला मी काय बोललो की इकडून तुला चढायचं आहे आणि तिकडून खाली यायचं, खाली उतरायचं. तर बघूया तो काय करतोय. चढतोय चढतोय हळूहळू चढतोय. स्लोली स्लोली चालू आहे काम त्याचं. तर मी त्याला बोललो बाबा खाली ये, जास्त वरती जाऊ नको, कारण काय दुसरीकडून उतरणं खूप अवघड आहे. वरतून जाणं उतरणं सोपं आहे, पण वरतून त्या पलीकडे जाणं खूप अवघड आहे. आलाय स्लोली खाली स्लोली खाली. आता तो गेला आहे फिरायला. आता मी त्याला म्हटलं तू बस, मी तुला फिरवतो. आता त्याला म्हटलं तू एक आयडिया कर, तूच हाताने फिरव. आता तो हाताने जोर जोरात चालू आहे कार्यक्रम त्याचा. ह्याच्याने काय होतं त्यांच्या आतमधले त्यांना कळतं आपल्यात किती एनर्जी आहे, आपल्यात किती शक्ती आहे. आता त्याचा एक मित्र आहे, तो तिथे येऊन उभा राहिला आणि हा फिरवतोय त्याला म्हटलं बस बाबा, नाही सगळी एनर्जी इथंच गायब होईल. पुढची ॲक्टिव्हिटी कशा करणार तू. आता तो आला इथे, बघा आता कशा ॲक्टिव्हिटी करतो. त्याला इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी माहिती आहेत, म्हणजे काय करायचं क्रीडा संकुलनमध्ये. तो इथं रोज आल्यामुळे काय होतं, तो त्याच्यामधला जो चपळपणा आहे तो अजून अजून तयार होत राहतो. आणि नवीन ॲक्टिव्हिटी पण मुलं शिकतात, हे गरजेचं आहे. या वयात त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांची बुद्धी पण खूप चालक होते. आता चाललाय, त्याला म्हटलं आता जा आणि तिथे एक घोडा आहे, त्या घोड्याच्या स्प्रिंगसारखं घोडा आहे, त्या घोड्यावर जाऊन बस, किंवा हत्ती आहे त्याच्यावर जाऊन बस. तर त्याला तर काही चढताच येईना त्याच्यावर, कसं चढायचं हेच त्याला कळना त्याच्यावर. तर तुम्हाला बोलतोय पप्पा मला चढवा. वैतागला तो. इथून पण चढायला काही नसल्यामुळं त्याचं हिरमोड झालं. आता पुढं चाललाय तो. आता गेला सीसॉ करायला, सीसॉची ॲक्टिव्हिटी करायला. आता हे काय, अरे हां हे पंचिंग बॅग आहे, ह्याच्यावर पंच करायचं. तर त्याला ती थांबानाच, कारण त्या बॅगमध्ये त्यांनी ना कापूस भरलेला आहे. त्याला वेट पण आहे, थोडं हेवी आहे. लहान मुलांसाठीच असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी कापूस आणि मला वाटतं क्लॉथ भरलेले आहेत. मला आधी वाटलं एकदम हेवी असं, पण जेव्हा मी हात लावला तेव्हा मला कळालं की हा ही लहान मुलांसाठीच ॲक्टिव्हिटी त्यांनी केलेली आहे. आता दक्षू गेला सीसॉ खेळायला. त्याला म्हटलं बाळा इकडून नको बसू, समोरून बस, आणि इकडून तू एकटाच आहे, तिकडं कोण नाही आहे, तू तिकडंच समोरच्या साईडला जाऊन बस, म्हणून तुला वर खाली, म्हणजे इथं वर खाली करतो. तो लगेच गेला व तिकडं आणि बसला. आणि आता करतोय, आता मी त्याला खाली वर खाली वर. आता त्याला दिसली पुढची ॲक्टिव्हिटी.
लगेच गेला तो. अरे वा वा, आता गेला तो झोका खेळायला. तरी झोक्यावर खूप घाबरल्यासारखं होतं. ही ॲक्टिव्हिटी त्याला अजिबात आवडत नाही करायला. मी त्याला मुद्दाम त्याच्यामधला घाबरटपणा काढण्यासाठी रोज त्याला ही ॲक्टिव्हिटी करायला सांगतो. त्याला हळूहळू झोका देत होतो. आणि आता बघा तो कसा घाबरल्यासारखं करतो. पप्पा पप्पा ओरडतोय, रडायच लागला तो. कारण त्याला ही ॲक्टिव्हिटी आवडतच नाही. त्याला एकदम घाबरटपणा येतो याच्यावर. पण पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघशाल का तो हळूहळू स्वतःच करील, झोका घेईल. आता त्याला म्हटलं बाळा आता चला संध्याकाळ झाली आहे, आपल्याला घरी जायचं आहे. आणि आता बघा कसा निघाला बाहेर. हे आहे आता मी तुम्हाला दाखवतो ओतूच्या क्रीडा संकुलचा पूर्ण परिसर. इथं लोक संध्याकाळी येतात, ॲक्टिव्हिटी करतात, व्यायाम करतात. कोण क्रिकेट खेळतं, कोण व्हॉलीबॉल खेळतं. इथं स्टेडियम पण आहे एक आतमध्ये इंडोर गेमसाठी. आता दक्ष बसला गाडीवर, तर आम्ही निघालो. तर तो गाडी स्टार्ट करील आणि आम्ही निघू. हा व्लॉग मी इथंच थांबवतो. मिळूया आपण सर्वजण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.